नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 डेज इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा 13वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट 2 नंबर अँड चेक विच इज अ ग्रेटर नंबर। हॅश इन्क्लूड stdio.h ची हेडर फाईल इन्क्लूड केलेली आहे, कारण त्याच्यामध्ये असतात प्रीडिफाईन प्रिंटफ आणि स्कॅनफ इंट मेनचा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात। तर इन आपला डेटा टाइप आहे आणि ए आणि बी हे दोन आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत। तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रिंटफ करून नंबर इनपुट घेऊया आणि स्कॅनफ करून व्हॅल्यू असाइन करूया। कसं, तर आपण कितीही नंबर ऍट अ टाइम इनपुट घेऊ शकतो आणि कितीही नंबर आपण ऍट अ टाइम व्हेरिएबलला असाइन करू शकतो। तर आपला डेटा टाइप इंट असल्यामुळे आपण पर्सेंटी घेऊया, दोन व्हेरिएबल असाइन करायचे त्यामुळे आपण पर्सेंटी दोनदा घेऊया आणि अँड ए आणि अँड बी म्हणजे दोन्ही व्हेरिएबलला आपल्या व्हॅल्यू असाइन होऊन जातील। तर इफ मध्ये आपल्याला कंडिशन लिहायची असते, तर आपण कंडिशन लिहिली ए इज ग्रेटर दॅन बी। जर आपला ए ला असाइन केलेला नंबर बी ला असाइन केलेल्या नंबर पेक्षा मोठा असेल तर प्रिंट होणार द लार्जर नंबर इज %d, म्हणजे जो ए ला नंबर असाइन झालेला आहे तो तिथे शो होणार। आणि जर ए हा ग्रेटर दॅन बी नसेल तर एल्स मधला पार्ट प्रिंट होणार, तो म्हणजे द लार्जर नंबर इज %d म्हणजे जो बी ला असाइन झालेला नंबर आहे तो तिथे शो होणार। ॲज युजुअल रिटर्न 0 करून कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे। जर मी ए हा 5 एंटर केला आणि बी हा 10 एंटर केला तर 10 हे राईट आन्सर आलेला आहे।